आता डोंगर यात्राचा विषय झाला तर डोंगर यात्रामध्ये एक प्रकरण आहे की संघ सहकारी. बरं. तर तुमच्या वेळेस त्यावेळेस तुमचे संघ सहकारी कसे होते? डोंगर यात्रेत म्हणजे गिरिभ्रमणात संघ सहकार्य असल्याशिवाय कोणतीच गोष्ट तडील जाणार नाही, हे अगदी निश्चित आहे. कारण आपण ज्या भागात जातो तो आपल्याला अपरिचित भाग असतो, तिथले लोकही अपरिचित असतात. आमच्या काळात तरी वाटाडे पूर्ण वेळ काही मिळायचे नाहीत, कारण त्यांची शेतीची कामं चालू असायची. जो नेहमी हिंडलेला आहे, नेहमी भटकंती केली आहे, त्याला वाटा सापडणं काही तितकं अवघड नाही. हेही तितकंच खरं आहे. पण त्यासाठी संघ पाहिजे तुमच्याबरोबर. म्हणजे अर्थातच हे तत्त्वच आहे की एकट्याने जाऊ नका. किमान 3 जणं तुम्ही असलात तर केव्हाही चांगलं. पण जर तयारीत असेल तर 2 जणंसुद्धा ठीक आहे. पण त्यात पुन्हा संघाचं सहकार्य म्हणजे कसं 2च जण समजा आहे, हां. तर कसं काय होऊ शकतं? हां, आता अपघात झाला आणि एखाद्याचा पायच मोडला तर मात्र फार अवघड आहे. जे 2 जणं जातात त्यांची ही तयारी मानसिक, शारीरिक असतेच, की तुम्ही तिथे काय 2 तास थांबून राहू शकाल, असं कधी नाही घडत किंवा घडलेलं नाही. मग अशा वेळी जेव्हा काही घडतं, तुम्ही थांबायचं आणि एकाने जाऊन यायचं. पण तुम्ही एक ठरवू शकता, की किती वेळ त्यांनी आपल्यापासून दूर जायचं, हे तुम्ही संकेत ठरवू शकता. आणि मग त्या ह्याच्यात वाट शोधली किंवा पाणी शोधलं, असं सहकार्य करता यायचं. तर समजा 4-5 जणांचं तुमचं संघ असेल, तर असे पण मी गेलेलो आहे. आणि बऱ्याच वेळा असं झालं की आमच्यात कोणी नौखा पण असायचा. मी म्हणतो लोकांनी असं करायलाच पाहिजे की एखादा नौखा जो असेल, अरे हा नौखा आहे, हा कसा आपल्याबरोबर 4-5 दिवस तगेल. तर असं काही नाही. आता क्वचित असं घडतं की अगदीच तो दुर्बळ असतो आणि मग तो पुन्हा येत नाही, हेही खरं आहे. पण जो येतो त्याला आवड लागते, तो तुमच्यात सामावून पण जातो. कारण एकाच आवडीची लोक असली की त्यांची तुकडी चांगली जमते आणि वारंवार आता जर असेल तर एकमेकांवरचा विश्वास वाढतो. यालाच सहचार्य किंवा संघ सहकार्य म्हणायचं.